या चेंडूवरती जोडली गेली. त्रिशूल ठाकरे आणि विष्णू डावाला सुरुवात करतायत. पहिल्याच चेंडूवरती जयेशच्या एकेरी धाव जोडली गेली. शिवशक्ती कोशिंबी बिनबाद 1 धाव. विष्णू सामोरा जाईल. पॉवर प्लेचं षटक आहे. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच अतिशय सुंदर चेंडू. मधली एसटी उद्ध्वस्त. 1-1. पारितोषिक आहे. जर त्यांनी षटकार हॅट्रिक पूर्ण केली तर 500 रुपये. मात्र मेघनाथ शास्त्री यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. दरम्यान सूरज पुढचा चेंडू. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी. थर्ड मॅन फाईन लेगला क्षेत्ररक्षक. पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण आपला पाहायला मिळतं. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये डीपला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. एक मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. एक मिडॉनच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत गेलाय. सर्कल रेषेच्या आत स्क्वेअर लेगच्या पंचांच्या जवळ क्षेत्ररक्षक तैनात होता. एक सोप्पा झेल धरतीला दान झालेला आहे. आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला गेला. धावफलकावरती धावा झळकतायत. 1 गड्याच्या मोबदल्यात 2 धावा. या षटकात आणखी एक बळी घेण्याची संधी जयेशची हुकलेली आहे. दरम्यान पुढचा चेंडू. निश्चितच सुरेख गोलंदाजी. क्या बात आहे. ते तर्रार मारा पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा लेग बाईच्या रूपाने, कारण चेंडू शरीरावरती आदळला होता. आणि पंच शानू कुरेशी यांची ऍक्शन वगैरे सुंदर आहे. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर शरीर सौष्ठव स्पर्धेतील एखादा खेळाडू जणू काही पंचाच्या भूमिकेत पाहावा अशा पद्धतीनं शानू कुरेशी यांची शरीरयष्टी. जयेश ते तर्रार मारा. दरम्यान पुढचा चेंडू. मोठा फटका. क्या बात है. बॅकवर्ड डिप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात सीमा रेषा पल्ल्याड चेंडू जातोय. सीमा रेषा पार. षटकार. थोडासा हळूवार चेंडू सोडला होता. उज्ज्वल गोलंदाजीची भूमिका पार पडतो. चांगल्या पद्धतीचा बॅकअपला पाहायला मिळाला. 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एसटी रक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय माहिती महेंद्रला. क्षेत्ररक्षणाची रचना मगाप्रमाणेच आपल्याला पाहायला मिळते. एक क्षेत्ररक्षक थर्ड मॅनच्या क्षेत्रात, एक क्षेत्ररक्षक फाईन लेगच्या
क्षेत्रामध्ये डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आपल्याला तैनात दिसतो एक मिड विकेटला. निश्चितच उजव्या एष्टीच्या अधिक बाहेर चेंडू जातोय. पंचांचा इशारा वाईट. धावफलकावरती धावा झळकतायत 12 धावा. दरम्यान लॉंग ऑनच्या क्षेत्रात एक क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक, मिडऑफच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक पॉइंटला आणि कव्हरच्या डीप क्षेत्रात एक क्षेत्ररक्षक. चेंडू हवेत गेलेला आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. आणखी एक झेल सोडला जातोय. पळून 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 2 धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत 14. आज काय झालेलं आहे, जणू काही वाशेरे संघाचे खेळाडू हाताला जेल, केसांना तेल लावलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या हातातून चेंडू निसटतायत. खऱ्या अर्थानं फेविकॉल लावून येणं गरजेचं होतं, पण चुका घडतायत वारंवार. कारण क्रिकेटमध्ये म्हटलं तर पकडा कॅच जिंका मॅच, मात्र झेल अधिक सुटलेले आतापर्यंत आणि ते झेलही सोपे होते सर, अवघड झेल नव्हते. दरम्यान पुढचा चेंडू उज्ज्वल सामोरं जाईल त्रिशूल. पुढे एकदा पाहतोय हळूवार चेंडू सोडला जातोय. एकेरी धाव निश्चितपणे जोडली जाईल. 1 धावेच्या जोरावरती धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात 15 धावा. 2 सोपे झेल धरतीला दान झाले. धावाही वाढल्या आणि जो अंकुश संघावरती मानसिक दबाव बनवण्यात यश प्रस्थापित करताना उलट पक्षी स्वतःची मनस्थिती बिघडवणारं क्षेत्ररक्षणाचा नमुना आपल्याला पाहायला मिळाला. कैलासवासी ज्ञानेश्वर स्मृती चषक 2024. पुढचा चेंडू जबरदस्त आघात, मोठा गॅप आहे. एका टप्प्याच्या साह्यानं चेंडू जाईल सीमा रेषा पार, चौकार. चेंडूत 10 धावा आलेल्या आहेत. धावफलकावरती 19 धावा झळकल्या गेल्यात. दरम्यान उज्ज्वलचा पुढचा चेंडू निश्चित एक मोठा फटका मिड विकेटच्या क्षेत्रात. क्या बात आहे, कंटेनर आलेला होता. जणू काय त्या कंटेनरला सलामी द्यावी अशा पद्धतीने उत्तुंग षटकार. लागतायत त्या कंटेनर मध्ये जितके चेंडू जातील तितके चेंडू धाडीन, तितक्या धावांचा रतीब मी घालीन असा फटका मारून जणू काही त्रिशूल ठाकरे उज्ज्वलला आव्हान देत आहेत. 25 धावा. दरम्यान पुढचा चेंडू सूरज, निराव चेंडू. सूरजने आतापर्यंत मला वाटतं 2 षटकार मारलेले आहेत. अतिशय सूरज तळपणारी फलंदाजी करतो आहे, वाखण्यजोगी फलंदाजी करतो आहे. कौतुकास्पद. या षटकात 16 धावा आल्या. तिसरं षटक, अंतिम षटक. पुनश्च मी या ठिकाणी MD आमणे संघाला विनंती करेन, आपण त्वरित टॉसबॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. कुकसा बोरिवली संघ आपणासाठी शेवटचा पुकारा. MD आमणे, कुकसा बोरिवली. तिसऱ्या षटकानंतर जर आपण उपस्थित झाला नाही तर चेंडूंची पेनल्टी दिली जाईल. कालच्या दिवसामध्ये अशा पद्धतीनं एका संघाला दंडित करण्यात आलं. परवाच्या दिवशी सुद्धा अशाच पद्धतीने संघाला दंडित करण्यात आलेला आहे. तेव्हा कोणालाही दंडित करण्यात आम्हाला आनंद नाहीये, पण टाइम इज मनी. वेळेला फार महत्व आहे. वेळेवर आपण उपस्थित राहणं गरजेचं आहे. दरम्यान तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज असतील डायमंड, PTCचा डायमंड, अष्टपैलू खेळाडू हिरामण. दबाव आलेला आहे कारण दुसरं षटक थोडंसं महागड ठरलं. 16 धावांचं.
जयेशने अतिशय सुंदर गोलंदाजी केली. समोर जाईल त्रिशूल. अतिशय सुंदर चेंडू होता आणि तेवढाच मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि चेंडूचा नीटचा संपर्क झाला नाही. स्वतः गोलंदाज स्क्वेअर लेगच्या पंचांपर्यंत धाव घेत आहेत. एक धाव या चेंडूवरती प्राप्त केली जाते. 26 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मानाची, सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. पीटीसी मधील फ्री एंट्री टुर्नामेंट पहिली स्पर्धा पाहायला मिळते. आकर्षक अशा पद्धतीचे या ठिकाणी चषक आहेत. दरम्यान सूरज सामोरा जाईल. आतापर्यंत 2 षटकार त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आणि तिसरा षटकार पाहायला मिळतो का? चेंडू हवेत गेलेला आहे. चेंडू खाली जयेश येतोय, अचूक झेल टिपतोय. सूरज अधिक तळपणार नाही याची काळजी घेतोय. सुरेख झेल टिपला गेला. यापूर्वी आपण जर पाहिलं तर 2 झेल सुटलेले होते आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या षटकात 9 धावा. शेवटच्या चेंडूवर गणगणाती आघात झाला. 3च धावा दिल्या होत्या जयेशनं, पण शेवटच्या चेंडू षटकार पाहायला मिळाला. सूरजच्या बॅटमधून निघाला होता. उज्ज्वलला सुद्धा त्याने एक उत्तुंग षटकार मारला. त्रिशूलनं त्या षटकात एक चौकार मारला. त्या जोरावरती आपण पाहतोय 16 धावाची लयलूट झाली. दरम्यान हिरा म्हणता पुढचा चेंडू धावफलकावरती 26 धावा. निश्चितच एक चांगला फटका, गॅप शोधलेला आहे. अतिशय सुरेख चौकार जोडला जातोय. शपल होता, फटका खेळला होता. उजव्या एष्टीच्या अतिरिक्त बाहेर चेंडू, कारण फलंदाज शपल होतोय. कुठेतरी पाहतो आपण उजव्या एष्टीच्या अधिक बाहेर चेंडू टाकला गेला. पंचांचा इशारा वाईट. 31 धावा. सन्मानजनक धावसंख्या तर उभारली गेली, कारण समोर चेरोबा वाशेरे कोणत्याही प्रकारचा मानसिक दबाव आपल्याला पाहायला मिळत नाही. उलट मनमुराद आनंद फलंदाजीचा सूरजनं घेतला, त्याचप्रमाणे त्रिशूलनं घेतलेला आहे. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा आपल्याला पाहायला मिळतंय. एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, शपल होत खेळला गेला होता. दरम्यान अतिघाई संकटात नेते आहे. या ठिकाणी बाद करण्याचा नाद आणि त्या नादामध्ये एक अतिरिक्त धाव बहाल होते. धावफलकावरती धावा झळकत आहेत 33. 11च्या सरासरीला जर पार केलेलं आहे. 11ची सरासरी पार झालेली आहे आणि निश्चितपणे काही चेंडू शेष आहेत. या चेंडूंवरती प्रहार करण्याचा प्रयत्न असेल. नव्याने आलेला फलंदाज ऋतिक एक विस्फोटक फलंदाज आहे. निश्चितच अधिक शपल झाला आणि स्वाभाविकपणे आपल्याला निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. मी पुन्हाचे MD आमणे आणि कुक्सा बोरिवली या दोन्ही संघांना विनंती करतोय, आपण टॉसबॉक्स मध्ये यायचं आहे. MD आमणे संघ आलेला आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. दरम्यान करण्यात आला जयेश. कुक्सा बोरिवली. दरम्यान पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू, जबरदस्त घणघणाती आघात. डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. थँक्यू डीजे. दरम्यान आमचे सन्माननीय सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये येत असताना ओमसाई सेवा मंडळ पालखी सोहळ्याचे सचिव अमनेपाडाचे मान्य श्री विश्वास सेठ शिंगोळे साहेब, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. तसेच अनिल दादा, अनिलजी कदम जाधव, आम्ही आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. कैलास आशिष ज्ञानस स्पर्धी चषक 2024च्या ह्या देखण्या विनामूल्य स्पर्धेमध्ये. मागच्या वर्षी विश्वास शिंगोळे आम्हाला गोव्याला घेऊन चालले होते,
परंतु तब्येत बिघडल्यामुळे आमचं विमानाचं तिकीट कॅन्सल करावं लागलं. असं मोठं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित विश्वासदादा शिंगोले, आपलं हार्दिक स्वागत. अजून पाहुणे आपल्यामध्ये येत आहेत आणि हा धनंजय माळी साहेब आपलं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. तसेच संतोषजी माळी साहेब आपलं सुद्धा सुस्वागतम, शुभ स्वागतम, स्वागतम. चला घोकसा बोरोली संघ टॉससाठी आपण येणार आहोत. घोकसा बोरोली आणि एमडी आमणे या दोन संघांच्या दरम्यानची आपण नाणेफेकी करणार आहोत. सन्माननीय अतिथी पांडुरंगदादांना आम्ही विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. एका बाजूला आहे कुकसा बोरिवली संघ, दुसऱ्या बाजूला असेल एमडी स्पोर्ट्स. दीपक सुतार यांच्या सौजन्यानं विजयी संघाच्या कर्णधाराला शीतपेय भेट दिला जातोय. नाणेफेकी होत आहे. आदरणीय सन्माननीय तर काटा अशी मागणी होती आणि त्याप्रमाणे मला वाटतं निर्णय या ठिकाणी येतोय. निश्चितपणे शीतपेय दीपक सुतार यांच्याकडनं आम्हाला लावलेलं, तर विजयी संघाच्या कर्णधाराला आपण हे शीतपेय भेट देणार आहोत. धन्यवाद. बाबांना विनंती करतोय, आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. नाणेफेकीचा कौल आहे एमडीच्या बाजूने लागलेला आहे. आपला निर्णय काय असणार? क्षेत्ररक्षण. 3 षटकांचा सामना आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल बोरिवली संघाला? 25 ते 30. यामध्ये महत्वाची भूमिका कोणाची राहील? रोहन आहे, रामकृष्ण. रोहन रामकृष्ण माळी इन ॲक्शन आपण पाहणार आहोत. त्यांच्यावरती जबाबदारी असेल. फ्री एंट्री टुर्नामेंट आपल्याला खेळायला मिळते. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय वाटतं? आयोजन खूप चांगलं आहे ना, मग खेळायची संधी दिली त्याच्याबद्दल त्यांचा धन्यवाद आहे. निश्चितच नाणेफेकीचा कोल जर बोरिवलीच्या बाजूने लागला असता, आपला निर्णय काय झाला असता? क्षेत्ररक्षणाचा निर्णय होता. पण आता या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाजी करायची. किती धावा जोडण्याचे मनसुबे ठेवलेत? 50+. 50 पेक्षा अधिक. यामध्ये महत्वाची भूमिका कोणाची असेल? सुजित वरती सारी जबाबदारी असेल. फ्री एंट्री टुर्नामेंट आहे, काय वाटतं या स्पर्धेबद्दल? आयोजन तर फुल सुंदर आहे. आपण जर पाहिलं तर दळेपाडाच्या सरपंच चषकामध्ये अतिशय अटीतटीच्या सामन्यामध्ये आपल्या संघाला शेवटच्या चेंडूपर्यंत आपण केलो होतो. पण पुढे आम्हाला कुकसा बोर्ली संघाला पाहायला आवडलं असतं. ती संधी तिथे नाही, या ठिकाणी ती संधी निर्माण केली जाईल. 100% देण्याचा प्रयत्न करू. आणि या मैदान आपण जर पाहिलं तर 4 ते 5 वर्ष आपण मागे गेलो. कुकसा बोर्ली संघ येथील उपविजेता संघ राहिलेला आम्ही पाहिलेला आहे. तर तशाच पद्धतीच्या शुभेच्छा निश्चितपणे एमडी स्पोर्ट आमणेला देऊ, शुभेच्छा कुकसा बोर्ली संघाला देऊ. नाणेफेकीचा कोल प्राप्त केलेला आहे एमडीनं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. माईक गो टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो, थँक्यू सो मच. धन्यवाद गणेश गायकवाड सर. या आणि धावांचा पाठलाग सुरू झाला मैदानामध्ये. प्रेक्षक आपण पाहताय आजचा शेवटच्या दिवसातील पहिला सामना कैलासवासी ज्ञानेश्वर स्मृती चषक 2024 फ्री एंट्री टुर्नामेंट. आणि ती इतकी जबरदस्त पद्धतीने अफलातून झकाश नियोजनबद्ध आयोजन करून सादर केली आहे आणि ते सक्सेसफुली साकार होत असताना 40 धावांचं लक्ष आणि हाफ वॉली उचललाय. भिरकाला आसमंतामध्ये खाली लँड होत असताना वाईडी स्लोगनला झेल सोडला जातोय की सामना सोडला जातोय हे येणारा काळच सांगेल. आज आकाशामध्ये वादळ आहेत, बादल आहेत, ढगाळ वातावरण आहे. आताचा तापमान जो आहे तो 25 डिग्री अंश आहे. 1 तासाने तो 27 डिग्री होऊ शकतो. त्यानंतर पुढच्या 1 तासाने 29 डिग्री होऊ शकतो. म्हणजे तापमान वाढत जाणार आहे. तशी स्पर्धा पुढे सरकेल तसं क्रिकेट सुद्धा तापलं जाणार आहे. 40 धावांचं लक्ष. फॉर द विकेट त्रिशूल जातोय. हा चेंडू बाहेर टाकलाय. कॉड बँकची लाऊड अपील. डोक्यावरती हात. अपील मध्ये उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी इथे जाणवला आणि हे पाहिलं शानू सरांनी.
पहिला सामना सुरू आणि प्रेक्षकांची गर्दी बघा. ह्या पहिल्या सामन्यामध्येच आमचे प्रेक्षक कक्ष भरलेले आहेत. ज्यांना सिटिंग अरेंजमेंट आहे, गॅलरीज आहेत. उचलण्याचा प्रयत्न होता, चेंडू हा येत आहे बॅकवर्ड नाही आणि हा झेल टिपला जातोय. पहिला धक्का लागत असताना फलंदाज अनिकेत बाद चांगला गडी बाद होतोय आणि हा मोठा धक्का लागतोय वाशेरे संघाला. जय श्रीराम, जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम, जय राधा कृष्ण. श्रीकृष्ण क्रीडांगण, सुंदर क्रीडांगण, सापेगावचे अनबा निशान, मानाचा तुरा असलेले हे क्रीडांगण, क्रीडा नगरी, ज्यावरती ही स्पर्धा सुरू आहे. कैलासवासी ज्ञानेश्वर स्मृती चषक 2024. पहिला सामना, धावांचा पाठलाग सुरू आहे. एक गडी बाद आणि नवीन फलंदाज टाळांच्या गजरामध्ये पोहोचलाय. वन ऑफ द बेस्ट फिनिशर ऑफ टेनिस क्रिकेट मिस्टर माइटी महेंद्र. समोर जात असताना लेट द बॉल गो, बॉल सोडण्याची ऍक्शन सुद्धा सुंदर होती महेंद्र मागेची, ज्याने टेनिस क्रिकेटला फार पुढे नेलं असे माइटी महेंद्र. हेलिकॉप्टर मास्टर, वन ऑफ द बेस्ट फिनिशर. लगोपाठचे 6 षटकार मानाचा विक्रम ह्याच ग्राउंडवरती केलाय माइटी महेंद्रने. हलक्या हाताने फक्त पुश केलं, चेंडूला येऊ दिलं, मिडलिंग केलं आणि समजदारीचं क्रिकेट दाखवत असताना, कारण माइटी असा प्लेअर आहे की जो कधीही सामन्याला कलाटी देऊ शकतो. स्वतःची विकेट राखून खेळण्याचा प्रयत्न आणि प्रत्येक वेळेला माइटीला आपण पहिला चेंडू व्यवस्थित पद्धतीने मारताना पाहत असतो, जो त्याचा कॉन्फिडन्स स्वतः वाढवत असतो. असा माइटी महेंद्र. एक धाव काढून धावसंख्या इथे झालेली आहे वाशेरे संघाची 3 षटकांमध्ये 40 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी वाशेरे संघापुढे निर्भी 11. 5-1-4 चेंडू टर्न केलाय, स्वतःभोवती गिरकी घेतली आणि चेंडूला दिली फिरकी, चेंडू गेला दान 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 करत 1-4. आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय मदनजी दत्तू जाधव MD साहेबांचा संघ पुढच्या सामन्यामध्ये इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत आपण. ज्या संघाची धुरा विश्वासजी शिंगोळे सांभाळणार आहेत, ज्यांचं आगमन झालं. श्रीमान आमचे विश्वासजी शिंगोळे ओमसाई सेवा मंडळ पालखीचे सचिव आहेत अमनेपाडाचे. अगदी सुप्रसिद्ध ग्रामस्थ सोबतीला अनिलजी काळराम जाधव आपल्यामध्ये उपस्थित पाहुण्यांच्या भूमिकेमध्ये. नंतर आपण त्यांना खेळाडूच्या भूमिकेमध्ये पाहणार आहोत इन ऍक्शन मध्ये मैदानावरती. आणि धावसंख्या इथे झाली पहिल्या षटकाची समाप्ती 7 वर. प्रत्येक षटकामध्ये 13.33च्या सरासरी जायचे असताना थोडासा बॅकफुटला संघ, परंतु कधी फ्रंट फुटला येऊ शकतो, कारण माइटी अजून मैदानामध्ये आहे आणि सोबतीला आहे अनिकेत. 40 धावांचं लक्ष आणि बघा किती सुंदर अनुकूल वातावरण तयार झालंय. सुखद आनंद आपल्या शरीराला मिळतोय ह्या गारगार वाऱ्याने. झुलझुलणारे वारे चहूकडे आणि डोलणारे आमचे झेंडे सुद्धा चहू बाजूला पाहतोय मैदानाच्या. सुसज्ज पद्धतीने अगदी सुंदरता इथे वाढवली मैदानाची. परमनंटली निर्माण केलेलं सुंदर क्रीडांगण श्रीकृष्ण क्रीडांगण सापे. दुसरा हा षटक आणि पहिला चेंडू मोठा प्रहार. मी माइटी महेंद्र आहे, मी मारणार बिगी माइटी हिट सिक्सर. फ्रंटफुटला आणतोय, षटकार खेचला, धावसंख्या 13 वर.
पुन्हा एकदा सज्ज, लेट द बॉल गो, चेंडू सोडून दिलाय. स्वप्नील पाटील पंच सांगत असताना सिग्नल वाईट बॉलचा आणि इथे दडपण टाकतायत फलंदाज आणि दडपण घेतोय गोलंदाज त्या ठिकाणी पाहिलं. परंतु दबावला न झुगारता तुम्ही कामगिरी केली पाहिजे. बॉलर त्या ठिकाणी ऋतिक आहे ज्याने बॅटिंग सुद्धा सुंदर केली होती. चौथ्या क्रमांकावर येऊन ज्याने चौकार मारला होता त्याच्यावरती पहिल्या चेंडूचे आक्रमण असं काय केलं, दबाव टाकला माइटी महेंद्रने. धावसंख्या 14 वर. साईड चेंज करतोय. लेफ्ट हँड विकेट, पुन्हा एकदा स्क्वेअर मारा, लागोपाठचा दुसरा वाईड आणि लागोपाठच्या चांगल्या पद्धतीने सोडतोय चेंडू माइटी महेंद्र. मागे विश्वासजी मागे सुद्धा आहेत, माजी सरपंच वाशेरेचे, ज्यांचं येणं बाकी आहे. उज्ज्वल शेलार उत्कृष्ट क्रिकेटर आहे. जयेश येणं बाकी आहे. अनेकच खूप चांगल्या पद्धतीने फॉर्म मध्ये आहे. आमची रात्री चर्चा झाली होती वाशिरा ठिकाणी विश्वास पाटील साहेबांच्या बंगल्यावरती आमची चर्चा झाली होती की अनिकेत खूप जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. चेंडूला खाली ठेवला, आता गोलंदाज कमबॅक करतोय आणि या ठिकाणी डॉट चेंडू काढला. 2 लागोपाठचे वाईट, पहिला षटकार. म्हणजे आता या 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात ऋतिकने. एकूण धावसंख्या झाली 15. उचलला पुन्हा एकदा ऑन साइडला फेकून दिलाय मिड विकेटच्या वरून. माइटी महेंद्र ऑन फायर. जास्त पोझिशन मध्ये आला, अगदी लेन पिक केली होती. शॉर्ट ऑफ गोल्डनचा चेंडू होता, लिलिया त्याला उचललं आणि भिरकावून दिलं माइटी महेंद्रने. प्रेक्षक गॅलरीमध्ये जात असताना मिड विकेटच्या वरून धावांना आकार वेगाने इथे वाढत असताना 21 वर 1 गडी बाद, 21 धावसंख्या, 1.3 षटकं झाली. म्हणजे जवळपास अर्धी षटकं झाली, अर्धी बाकी आहेत. अजून धावांची गरज आहे जिंकण्यासाठी, ती म्हणजे बरोबर 19 9 चेंडूंमध्ये. 9 मध्ये झाल्या 21 आणि 9 मध्ये बाकी आहेत त्या 19. म्हणजे मॅच न्यूट्रल आहे गायकवाड सर. हो, पुन्हा एकदा ऑन साइडला उचलायचा प्रयत्न. चेंडू हा टप्प्याने जात असताना स्क्रब द विकेट कव्हरिंग केलं. वेगाने फेकी सुद्धा झाली, तितक्याच वेगाने 1 धाव कंप्लीट केली माइटी महेंद्रने. धावसंख्या पोहोचवली आहे निर्भी 11,514 वाशिरे संघाची 22 वर. एकट्या धावसंख्या माइटीच्या 2 षटकार 2 सिंगलच्या साह्याने 14 आणि अनिकेत खेळतोय 5 धावांवरती. हिरामनला अगदी भोपळा फोडता आला नाहीये. हिरामन असा चमकतो कधी कधी की तो सुद्धा लागोपाठचे 6 षटकार मारू शकतो. या ठिकाणी हा मिस्टामिंग स्ट्रोक आहे. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली कॉटन बॉल, फलंदाज अनिकेत बॅक टू द डगआउट. फटका मारण्यामध्ये शॉर्ट सिलेक्शन चुकीचं ठरलं अनिकेतचं. आपण पाहिलं तो फटका, त्याने थोडासा क्रॉस बॅटेड फटकाचा प्रयत्न केला होता. हा फटका हाफ वॉली घेऊन लॉफ्टेड सरळ बॅटने मारणं गरजेचं होतं, जो मिडअपच्या डोक्यावर मारता आला असता. परंतु अशा वेळेला द्विधा मनस्थिती असली की आपण चुकीचे फटके मारत असतो आणि त्याच कारणास्तव विकेटचं पतन झालं. 2 गडी बाद, 22 धावसंख्या आणि नवीन फलंदाज कॅप्टन उज्ज्वल शेलार. उज्ज्वल शेलारने सुद्धा अनेक कॅप्टन्सी भूषवल्यात आणि अनेक ठिकाणी मैदानं गाजवलेत आणि क्रिकेटचे धडे गिरवलेत असा उज्ज्वल शेलार. जयदीप सुतारकडून उज्ज्वल शेलारसाठी लागोपाठच्या 3 षटकांसाठी तब्बल 2,000 रुपये. बॅटची कडा 3 एज लागते आणि चेंडूने हुलकावणी दिली. पाहता चेंडू आमच्या समोर येत असताना स्वतःला सांभाळा. लॉंग स्टॉप कडे जात असताना हा चौकार आणि फिल्डरने शर्तीचे प्रयत्न केले. स्वतःला सांभाळा प्लीज. 4 धावा. लागले त्याला इथे लागला सर, इथे खांद्याजवळ. हा ना, पाणी घेऊन जा. पाणी त्याचं नाव काय आहे? जबरदस्त एफर्ट त्या ठिकाणी, प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तो चौकार वाचवण्यासाठी बघा आणि तो सांगतो की मी खेळणारच, कारण मला जिंकायचं आहे. आम्ही टायगर आहोत. तो दाखवत असताना मैदानामध्ये आपण हे चित्र पाहतो. याला म्हणतात पॅशन ऑफ द क्रिकेट. हे रिप्ले बघा काय घडलं त्या चेंडूवरती.
मोठा फटका मारचा प्रयत्न होता. उजव्या शेलारचा चेंडू बॅटची कडा घेऊन लेग स्लिपला बीट करून गेला आणि फ्लाइंग स्लिप वेगाने फ्लाय होत असताना ओ माय गॉड अगदी आमच्या कॉमेडी बॉक्सच्या समोर आणि स्वतः हात करतात की आय एम ओके, डोंट वरी अबाउट मी असं सांगत असताना तो फिल्डर धावसंख्या ह्या चौकारांनी फुलत असताना 26 वर 2 गडी बाद 1.5 षटक म्हणजे एकूण चेंडू आता शिल्लक आहेत 7 आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. 7-14चं समीकरण आलेलं आहे मैदानामध्ये. छान वातावरण तयार झालंय बघा. ढगाळ वातावरण जरी आहे तरी सुद्धा हवामानाचा अंदाज असा सांगतो की पाऊस पडणार नाहीये, कारण काही तासानंतर तप्त होईल हे मैदान. सव्वीस धावा उज्ज्वल 26 झालेल्या आहेत. अजून 14 धावांची गरज आणि षटक समाप्त झालं. कारण आम्ही स्क्रीनवरती बघत होतो एक चेंडू इथे पडल्यानंतर धावा बरोबर 2 षटकाने 26 13.0ची सरासरी बरोबर राखली आहे. आता 6 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज. 6-14चं समीकरण आलंय आणि समोर माइटी महेंद्र आहे. पहिला सामना दोन्ही पण संघ जिंकण्याचा प्रयत्न करतील. खेळतायत ते फ्री एंट्री टुर्नामेंट कैलासवासी ज्ञानेश्वर स्मृती चषक 2024 लेट ज्ञानेश्वर मेमोरियल ट्रॉफी. हो गोपनी सारखी वेगाने बॅट रोल केली होती, स्लाइस केलं होतं, परंतु पंचाने हेरलं. इम्पॅक्ट ऑफ द डिलिव्हरी चेक केलं. शानू सर सांगतायत सिग्नल व्हाईट बॉलचा. व्हाईटनी धावसंख्या 27 वर. प्रेक्षकांची गर्दी बघा प्रेक्षको, बघा किती प्रेक्षक. जो तो अगदी बॅरिगेटला इथे लटकलाय, कोणी उभा आहे, कोणी गाड्यांवरती बसलाय आणि आमचे प्रेक्षक कक्ष सुद्धा गॅलरीज मध्ये इथे पूर्णपणे भरत असताना पहिल्या सामन्यामध्येच हा नजारा आहे. ही शान आहे सापेकरांची, ही आण आहे ह्या क्रीडांगणाची आणि हा बहुमान आहे आमच्या मेघनाथ शास्त्री साहेबांना मिळालेला त्यांच्या भावाच्या नावाची स्पर्धा कैलासवासी ज्ञानेश्वर मेमोरियल ट्रॉफी 2024. अजून एक वाईटचा इशारा. लागोपाठचे 2 वाईट पडले. धावसंख्या 28 वर आणि प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. आपण जर झेल टिपला तर 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. संडे तुमचा फ्री जाणार नाहीये, काहीतरी घेऊन जाणार तुम्ही आजच्या दिवसामध्ये. परभणी ऑफलाईन मिस मस्त डिलिव्हरी, छान पद्धतीने त्या ठिकाणी चेंडूचा अँगल आणि फ्लाय बघितला आपण. टप्पा पडला गुडलँड वरती आणि टप्पा असा काय फ्लाय झाला की त्या ठिकाणी चकमा दिला माइटी महेंद्र सारख्या दिग्गज खेळाडूला. गोलंदाज अक्षयने, मी सीधा साधा अक्षय नाहीये सांगत असताना की मी कधी पण चेंडूला टर्न करू शकतो, सामन्याला टर्न करू शकतो, हा प्रयत्न इथे होतोय. चेंडू शिल्लक आहेत आता 5 आणि धावांची गरज आहे 12. 5-12 मैदानाचा 7-12 सापेकरांच्या नावाने होईल काही दिवसाने. कपिल पाटील सुद्धा सांगून गेले आणि आमचे महादेवजी खटाल साहेब सुद्धा सांगून गेले. आणि इथे काय झालं तर गोलंदाज सांगून जातोय की मी विकेट घेतले माइटी महेंद्रची, बिग विकेट डाऊन. आणि बघा मैदानाचा उल्लेख करत असताना आमचे मैदानाचे जनक सन्माननीय ज्ञानेश्वर मागे साहेब येत असताना, ज्यांची पूर्णपणे मेहनत आहे मैदानाच्या उभारणीसाठी, ज्याने अनेक त्या ठिकाणी लिगली कारवाया केल्या, लिगली पेपरवर्क केलं आणि मोठी मेहनत करून ह्या पूर्ण टेक्टरीला अगदी समांतर मैदानाचं रूप दिलं, ते आमचे सन्माननीय DS मागे. आपलं हार्दिक स्वागत. आणि फलंदाज बाद माइटी महेंद्र. 4-12 12 थांबलाय परंतु चेंडू थांबत नाहीयेत आणि विकेटचं पतन झालं. अगदी निराश मुद्रेमध्ये परतत असताना माइटी महेंद्र डगआउट मध्ये. नवीन फलंदाज जातोय मिस्टर जयेश. उज्ज्वल आणि जयेश शेलार ही जोडी ज्यांच्या समोर आव्हान मोठं. 4 चेंडूंमध्ये 12 धावांचं. टायगर श्रॉफ इथे पूर्णपणे पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करतोय मैदानामध्ये. कान मंत्र देतोय गोलंदाजाला, कसे चेंडू टाकायचे, कुठल्या खेळाडूला कसं खेळवायचं, आपल्याकडे मोमेंटम आलाय सामन्याचा, मोमेंटम तू आता गमावू नको हे सांगत असताना फिल्डिंगची जमावट अगदी मस्त पद्धतीने केली आहे. फ्लाय स्लिप आहे, बॅकवर्ड पॉइंट आहे, शॉर्ट कव्हर आहे, एक वाईडिस लॉंग ऑफ साईडला, ऑन साईडला लॉंग लेग, मिड विकेट, स्पेअर लेग आणि हा चेंडू फुलर लेनचा वापरण्याचा प्रयत्न केला. वाईट यॉर्कर, पंचाचा वाईटचा इशारा, डायरेक्ट हिट सुद्धा झालं. एक धाव सुद्धा चिकी, सिंगल कंप्लीट केली. 1+1 चुकीचा चेंडू हाताला. बघा टायगर श्रॉफ किती त्या ठिकाणी तापलेत. सामना तापवायचा होता परंतु ते स्वतः तापले आता, बिकॉज त्यांना माहिती आहे की वी आर ठाकरे, नॉट जस्ट नेम, आय एम ब्रँड, वी आर ब्रँड. आणि तो आपण ब्रँड इथे गमावून चालणार नाहीये. सामना इथे निसटू शकतो. 2 धावा आल्या. धावसंख्या 30 वर, 3 गडी बाद.
अजून 4 चेंडू शिल्लक आणि 10 धावांची गरज जिंकण्यासाठी निर्वी 11 514 वाशेरे संघाच्या समोर. हे आव्हान गोलंदाज करेल का? या सामन्याला टर्न, सामना न्यूट्रल आहे अजून. न्यूट्रल आहे आणि ओ डिलिशियस ग्लोरियस लॉफ्टेड ऑफ कव्हर ड्राईव्ह. ओ माय गॉड. स्क्वेअर ऑफ द विकेट जात असताना किती सुंदर पद्धतीने बॅटचा फेस ओपन केला, फ्लाय होणारा चेंडूला अगदी दिशा दिली आणि अपिश स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला हा फलंदाज. बघा स्टायलिश फलंदाज उज्ज्वल शेलार. मी क्रिकेटचे धडे गिरवलेत, त्याचा इथे फायदा घेईन आणि तो फायदा उचललाय मस्त पद्धतीने. इथे जल्लोषपूर्ण चौकार आणि मान्यवरांचं आगमन होत असताना सन्माननीय देवानंद माळी साहेब आपलं हार्दिक स्वागत. आलाय चौकार. उज्ज्वल शेलारचा हा दुसरा चौकार. लागोपाठची 2 चौकार मारले. देवानंद माळी साहेबांनी आम्हाला कॅप स्पॉन्सर केलेला आहे, आम्ही आपले आभारी आहोत. आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या 34 वर. 3-6 समीकरण. 5-12 होते, त्यानंतर 4-12 झाले आणि आता पाहतो आपण की 3-6. त्याचं कारण की मध्ये वाईट टाकले, तेच कारण ठरलं की सामना आता टर्न झालाय आणि सामना अगदी फिरवलाय. त्यामध्ये योगदान आहे बॉलरचं सुद्धा, योगदान आहे बॅटरचं सुद्धा, दोघांचं योगदान. परंतु अजून बॉलर इथे चांगली करामत जर करू शकला तर सामन्याला पुन्हा एकदा आपल्या कोशिंबी संघाकडे वळू शकतो. पुढचा चेंडू उज्ज्वलसाठी पुन्हा त्याला ऑफ केला ऑफसाईडला आणि टायगर चेंडूच्या खाली पोहोचला होता परंतु झेल पर्यंत पोहोचू शकला नाही. आणि पाहता पाहता उज्ज्वल शेलारने अगदी वेगाने, भरधाव वेगाने, हरण्याच्या वेगाने त्या 2 धावा पूर्ण केल्या आणि पाहता पाहता सामन्याला आपल्याकडे खेचून आणतोय. धावसंख्या पोहोचवली आहे 36 वर. 2 मध्ये 4. व्हॉट अ मॅच. पुढचा सामना एमडी स्पोर्ट्स सामनेपाडा विरुद्ध कोकसा बोरवली. खांडवळचे ग्रामस्थ आमचे मान्यवर जगनजी म्हात्रे साहेब, आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. चला मैदानामध्ये. पुढचा चेंडू घेऊन 2 मध्ये 4. 2 चेंडू 4 धावांची गरज. ओ बॅटची कडा, बॅटची कडा. व्हॉट अ मॅच. का जल्लोष, सेलिब्रेशन. बिग विकेट डाऊन. उज्ज्वल शेलार बाद. मौसम भरा बेईमानी है. मगाशी उल्लेख केला की हळूहळू मिनिटं पुढे जातील आणि सूर्यदेवता तप्त होत जाईल. आधी पूर्णपणे वादळ होते, ढगाळ होतं आणि सामन्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण तयार झालं. ते म्हणजे वाशिम संघाच्या पुढे. सामना कसा बोलतोय बघा. जशी सूर्यदेवता लपाछपी खेळते तसा सामना इथे लपाछपी खेळतोय. 1 तेरी 1 मेरी. प्रत्येक चेंडू मध्ये डोळ्याचं पारणं फेडणारा सामना रंगतोय. पहिला सामना गायकवाड सर असा रंगतोय तर फायनलचा किताब कसा असणार आहे. सन्माननीय गुरुनाथजी बजागे साहेब, सन्माननीय सुनीलजी शास्त्री साहेब या मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे या स्पर्धेचे प्रणेते, कर्तेधर्ते, शिल्पकार आपण पाहतोय सन्माननीय ज्ञानेश्वर मागे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. आपले मनपूर्वक स्वागत. 5-12 समीकरण होतं. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्यानंतर 19 धावा कुठल्या होत्या माहितीने, ज्यामध्ये 2 षटकार खेचले होते. 19 धावा तोडल्या होत्या. परंतु सामना नंतर टर्न केला. आता सामना टर्न केला बॉलरने. एका चेंडूमध्ये चौकाराची गरज आणि हा चौकार होणार का बघायचा आहे. चेंडू वेगाने जातोय परंतु कव्हरिंग केलं छान पद्धतीने ऑन साईडला आणि अशा पद्धतीने गेलेला सामना खेचून